स्क्रीन आणि आवाज व्यवस्थित आहे का जरा चॅटमध्ये कमेंट करा. स्क्रीन आणि आवाज व्यवस्थित आहे का? चॅटमध्ये कमेंट करा. स्क्रीन आवाज व्यवस्थित आहे का? आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन आहे का? कृपया कमेंट करा. आवाज येतोय का? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण प्रत्येक तासाची सुरुवात ही पोलला दिलेल्या प्रश्नापासून करत आहोत. तर मागील 2 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न काय होते बघूयात आपण. पोलला प्रश्न देण्यात आलेला होता बघा, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलांमध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? ओके. तर त्यामध्ये 4 ऑप्शन होते. समतोल आहार घेणे, कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि कामाचे व वेळेचे नियोजन करणे. तर बघा इथं काय म्हणलंय, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये कोणते विधान अनुकूल नाही म्हटले, नकारात्मक आहे. त्यामुळं ताणतणावाचं जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर समतोल आहार घेणे गरजेचं आहे, कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचं आहे, कामाचे वेळेचे नियोजन करणे गरजेचं आहे. नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे का? नाही. तर अनुकूल नाही असं विधान आहे नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. इथं मे बी सर्वांचं बरोबर आलं आहे, एक दोघांचंच उत्तर चुकलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पोल मी दिलेला होता बघा, अवधानाच्या बाबतीत दिलेलं होतं. एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात, याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षाशी सुसंगत नाही ते ओळखा. तर बघा इथं अवधान कक्षा, अवधान म्हणजेच आपण ज्याला व्यावहारिक भाषेमध्ये दैनंदिन जीवनामध्ये लक्ष म्हणतो. तर यासाठी सुसंगत नसणारे वाक्य शोधायचंय. ओके. तर बघा, सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही, हे वाक्य बरोबर आहे. तुमची माझी अशी सर्वांची जी अवधान कक्षा आहे ती सारखी नसते. ओके. त्यानंतर व्यक्ती व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते, हेही वाक्य बरोबर आहे. अध्ययन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते, हेही बरोबर आहे. समजा तुम्ही एक तुमची बसण्याची जागा किंवा अध्यापनाचं ठिकाण आणि विद्यार्थ्यांचं बसण्याची जागा जर अंतर खूप असेल तर अवधान कक्षा लांबली असेल तर अध्यापन व्यवस्थित होत नाही, म्हणून ती अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते. मग सुसंगत नसलेलं वाक्य कोणते? छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व ती वयाबरोबर कमी होत जाते, हे चुकीचं आहे. उलट छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त नसते, ती चंचल असतात, चलबिचल असतात आणि वयाबरोबर आपण एकाग्र होऊ शकतो, अवधान कक्षा वाढू शकते.
म्हणून छोट्या मुलांची अवदान कक्षा जास्त असते आणि वयाबरोबर ती कमी होत जाते, हे विधान सुसंगत नाही. ओके, म्हणजे त्या पोलचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. चला तर आजचा घटक आता आपण पाहणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण मानसशास्त्राचा अभ्यास करत आहोत आणि इथं मानवाचा मेंदू, चेतासंस्था, मज्जारज्जू असं का दाखवलेलं आहे, चेतापेशी या घटकाचा काय संबंध आहे? तर बघा, यापूर्वी आपण मानसिक ताणतणाव हा घटक अभ्यासलेला आहे. त्याच पद्धतीने मानसिक आरोग्य हा घटक सुद्धा अभ्यासलेला आहे. तर मानसिक ताणतणाव, आरोग्य, व्यक्तिमत्व या सर्व घटकामागं काय कारणीभूत आहे, त्या वैज्ञानिक किंवा मानसशास्त्रीय कारणांचा शोध आज आपण घेणार आहोत. अणूपासून ते मनापर्यंत या मेंदूमध्ये स्रवणारी जी रासायनिक द्रव्य आहेत, मेंदू आपल्या मानवी जी चेतासंस्था आहे, तिचा आपल्या वर्तनावर, आपल्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, तो आज आपण पाहणार आहोत. ओके, चला सुरुवात करूया. आवाज व्यवस्थित येतोय ना? ओके, तर बघा, मानवी चेतासंस्था तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर बघा, तुम्ही रस्ता क्रॉस करत आहात आणि तुम्ही तुमच्या धुंदीमध्ये चाललेले आहात आणि अचानक कर्कश ब्रेक लावलेला आवाज येतो. आवाज आल्या आल्या तुम्ही काय करता, पटदिशी मागे सरकता, रस्त्याच्या बाजूला सरकता. मग हे घडलं कशामुळं? काय कारण असेल या घडण्यामागं? एका सेकंदाच्या हजाराव्या भागामध्ये तुम्हाला लक्षात येतं आणि तुम्ही इतक्या झटपटीत तुम्ही बाजूला सरकता रस्त्यावरून. मग यामागे कोणतं शास्त्र कार्य करतं? तुमच्या या वर्तन बदलासाठी काय कारणीभूत आहे, ते आज आपण त्याचा उलगडा घेणार आहोत. म्हणजे या सर्व कृतीमागे, वर्तनामागे जी मानवी चेतासंस्था आहे, जी मानवी चेतासंस्था कार्यरत असते, ती नक्की कशी कार्यरत करत असते? आपल्या शरीराच्या ज्या प्रत्येक क्रिया आहेत, चालणे, बोलणे, उठणे, बसणे, या सर्व क्रियांवर कशा पद्धतीने कार्यरत असते ही चेतासंस्था. त्याच पद्धतीने आपल्या भावना आहेत, मानसिक आजार आहेत, विकार आहेत, यावर या चेतासंस्थाचा काय परिणाम होतो, ते आज आपण पाहणार आहोत. बघा, मानवी चेतासंस्था शरीराची सर्वोच्च नियंत्रण केंद्र आहे. सर्वात प्रथम आपण या नियंत्रण केंद्राची ओळख करून घेणार आहोत. आपली जी चेतासंस्था आहे, तिचं कार्य काय आहे? तर आपण जे काही कार्य करतो, त्या प्रत्येक कार्य जे चालू असतं की नाही आपलं, ते पूर्ण चेतासंस्थावर अवलंबून असतं. आता माझं बोलणं असो, माझं इथं लॅपटॉपवर स्लाइड सरकवणं असो, किंवा तुमचं ऐकणं असो, तुमच्या प्रतिक्रिया ऐकणं असो, या प्रत्येक आपल्या छोट्या छोट्या हालचाली मागे, चालणे, बोलणे, श्वास घेणे, हृदयाचे ठोके पडणे, फुफ्फुसाची हालचाल, या सर्व क्रियामागं आपली चेतासंस्था कार्यरत असते. म्हणजे त्या चेतासंस्थेवर आपलं कार्य चालू असतं. ओके, कुणाच्या रेंजचा इश्यू आहे मॅडम? तुमचा असेल. ओके, तुम्ही रेंजमध्ये येऊन बसा. तर बघा, या चेतासंस्थांचं कार्य जे असतं की नाही, ते न्यूरॉन्स नावाच्या पेशीद्वारे होते. या न्यूरॉन्सला आपण चेतापेशी असं म्हणतो. ओके, आवाज डबल येतोय? सर्वांनाच येतोय का डबल आवाज? प्लीज कमेंट मी. आवाज डबल सर्वांना येतोय का? तोळनुरे मॅडम आणि नकाते मॅडम, प्लीज तुम्ही रेंजमध्ये या, किंवा तुमच्या बाजूला दोन तुमचे साधनं चालू असतील, तुम्ही पण क्लास करत असाल आणि दुसरं कोणी तर करत असाल तर ते घुमत असेल आवाज, तुम्ही रेंजमध्ये या. ओके, चला. ओके, थँक्यू मॅडम. तर बघा, ही जी चेतासंस्था आहे, ती चेतासंस्था चा जो संवाद असतो की तो चेतापेशीमधला संवाद असतो, त्याला न्यूरॉन्स असं म्हणतात. न्यूरॉन्स नावाच्या विशेष पेशीद्वारे विद्युत आणि रासायनिक संदेश वहन होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपल्या शरीरामध्ये विद्युत संकेत असतात का? इलेक्ट्रिकल संकेत असतात का?
इलेक्ट्रोकेमिकल संदेशवहन आपल्या शरीरात होत असतं का? तर याचं उत्तर आहे हो. आपली जी चेतासंस्था आहे ती इलेक्ट्रोकेमिकल संदेशवहन करते. ओके, इलेक्ट्रोकेमिकल संदेशवहन करते. याची व्याप्ती बघा, आपल्या मेंदूपासून हात, पाय, बोटापर्यंत शरीरावर प्रत्येक भागापर्यंत ही चेतासंस्था पसरलेली आहे. स्नायू, ग्रंथी यांना जोडणारी, समन्वय साधणारी ही चेतासंस्था असते आणि ही चेतासंस्थेचं जाळं संपूर्ण शरीरभर पसरलेलं असतं. ओके, अब्जावधी चेता पेशी आपल्या शरीरात कार्यरत असतात. तर इतर गोष्टीकडे लक्ष न देता शिकवण्याकडे लक्ष द्या. म्हणजे घटक खूप सुंदर आहे, इंटरेस्टिंग आहे. नेमकं तुम्ही विचार कसं करता, बोलता कसं, तुमचं शरीर कसं कार्यरत आहे हे तुम्हाला आज लक्षात येणार आहे. तुम्ही म्हणता मी माझ्या मर्जीनं केले, मी विचार केले, मी नाहीये तिथं. तुमचा मेंदू सगळं करत असतो. तुमची चेतासंस्थाच तुम्हाला ते करायला लावत असते. आपले बॉस आपला मेंदू आहे. कसा तो बघा. काही गोष्टी आपण म्हणतो बघा, ही रागीट स्वभावाची आहे किंवा ती अशीच वागते, ती तशीच वागते. त्या व्यक्तीचं त्यामागे नसतं, तर त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये स्त्रवणारे जे रासायनिक द्रव आहेत की नाही, त्या रासायनिक द्रवावर त्या व्यक्तीचं वर्तन, त्या व्यक्तीचं बोलणं अवलंबून असतं. तिच्या भावना, सर्व काही गोष्टी आहेत त्या रासायनिक द्रवावर अवलंबून असतात. एकदम इंटरेस्टिंग घटक आहे. समजून घेतला तर तुमचं शरीरशास्त्र तुम्हाला आज लक्षात येईल. ओके, हा घटक विज्ञान परिसर अभ्यासमध्ये सुद्धा आहे आणि त्याचा संबंध आपल्या मानसशास्त्राशी आहे. कारण मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य जेव्हा आपण बालकांचं, व्यक्तीचं बघतो तेव्हा ही चेतासंस्था समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, या चेतासंस्थेचे मुख्य 2 भाग आहेत. पहिला भाग आहे मध्यवर्ती चेतासंस्था. पहिला भाग कोणता आहे? मध्यवर्ती चेतासंस्था. याला सेंट्रल नर्वस सिस्टीम, याला काय म्हणायचं? सी म्हणजे सेंट्रल, एन म्हणजे नर्वस आणि एस म्हणजे सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि दुसरा जो भाग आहे तो आहे सीमावर्ती चेतासंस्था. सीमावर्ती चेतासंस्था, पी म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ओके, तर बघा, चेतासंस्थेचे हे 2 मुख्य प्रकार आहेत. मग मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये येतात मेंदू आणि मज्जारज्जू. आणि सीमावर्ती चेतासंस्थेमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. पहिला आहे कायिक चेतासंस्था, दुसरा आहे स्वायत्त चेतासंस्था. आणि या स्वायत्त चेतासंस्थेचे पुन्हा 2 भाग पडतात, अनुकंपी आणि परानुकंपी. इतका इंटरेस्टिंग घटक आहे ना, तुम्ही 8 वाजेपर्यंत तुम्हाला कसं 1.5 तास संपले ते लक्षात येणार नाही. ओके, आपण हे सर्व प्रकार अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया. चेतासंस्थेची रचना तर आपण पाहिली. चेतासंस्थेचा पहिला प्रकार आपण घेऊयात, केंद्रीय मध्यवर्ती चेतासंस्था. मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये मुख्य 2 घटक असतात, मेंदू आणि मज्जारज्जू. हे मानवी शरीराचे नियंत्रण कक्ष आहेत. तर आपण या 2 घटकाचा अभ्यास आता करणार आहोत. तर बघा, सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तीमध्ये मेंदूचं वजन जर केवढं असेल तर प्रौढ व्यक्तीमधील मेंदूचं वजन 1.3 ते 1.5 किलो इतकं भरतं. म्हणजे जवळपास 1.5 किलो वजनाचा आपला प्रौढ व्यक्तीचा मेंदू असतो. आणि हा मेंदू कवटीच्या आत सुरक्षित असतो. ओके, बघा, हा मेंदू जो आहे तो या इथं कवटी दिसते, या कवटीच्या आत इथं मेंदू तुम्हाला बसवलेला दिसत आहे. आणि दुसरा भाग जो आहे मज्जारज्जू. आपण मज्जारज्जूची इथं फक्त ओळख घ्या, नंतर डिटेल आपण घेऊया. तर मज्जारज्जूची जी लांबी आहे ती 42 ते 45 सेंटीमीटर असते. मणक्यांच्या हाडांमध्ये ती सुरक्षित असते. ओके, म्हणजे मणक्यामध्ये, पाठीच्या मणक्यामध्ये हा मज्जारज्जू बसवलेला असतो. आता मेंदूचा जर आपण अभ्यास केला तर मेंदूचे 3 आवरणे असतात, मुख्य 3. असं म्हणतात की आपला जो मेंदू असतो की नाही, तो मेंदू जेलीसारखा मऊ असतो, लोण्यासारखा मऊ असतो, गुळगुळीत असतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, असा गुळगुळीत मेंदू जर कवटीत बसवला
आणि जेव्हा आपण असं डोकं हलवतो, खाली वागतो, उभा राहतो, तेव्हा तो हलत का नाही, तो गुळगुळीत असेल तर? तो मेंदू आपल्या कवटीच्या आतमध्ये जर जेलीसारखा मऊ असेल तर त्याला त्या कवटीचा धक्का लागणार नाही का? कवटीची टक्कर होणार नाही का? एकच मिनिट, एक मिनिट. तर बघा, हा जो मेंदू असतो तो जेलीसारखा मऊ असतो आणि कवटीच्या आत बसवलेला असतो, परंतु तो हलत नाही किंवा त्याला काहीही धोका होत नाही. याचं कारण म्हणजे त्या मेंदूभोवती 3 प्रकारचे आवरण असतात. कोणती आवरण असतात बघूया आपण. मेंदू हा आपला सर्वोच्च नियंत्रक आहे, आपल्या शरीराचा बॉस आहे आणि त्याची सुरक्षा खूप चांगल्या पद्धतीने केलेली असते. व्यवस्थित असं कवटीत त्याला बसवलेलं असतं. त्याचं वजन 1.3 ते 1.5 किलोग्रॅम इतकं असतं आणि ही बाहेरील आवरण असतं ती कवटी हाडाचं आवरण असतं. कवटीच्या आतमध्ये मेंदू असतो. आता मेंदूभोवती 3 महत्वाची आवरणं कोणती बघूया. मेंदूच्या सर्वात बाहेरील आवरण जे असतं त्याला ड्युरा मॅटर असं म्हणतात. काय म्हणायचं? ड्युरा मॅटर. बाहेरील कठीण आणि चिवट स्तर असतो, तो मेंदूचं रक्षण करतो. त्यानंतर मधला भाग जो असतो की नाही त्याला म्हणतात ॲरेक्नॉइड मॅटर. ॲरेक्नॉइड मॅटर जो असतो तो कोळ्याच्या जाळ्यासारखा थर असतो. कोळी प्राणी असतो की नाही आपला, त्या कोळ्याच्या जाळ्यासारखा हा थर असतो ॲरेक्नॉइड मॅटर. आणि मेंदूला चिटकून, अगदी चिटकून, मी म्हटलं की मेंदू हा जेली सारखा आहे आणि त्या मेंदूला चिटकून जे आवरण असतं त्याला म्हणतात पिया मॅटर. आतील मऊ भाग, त्या जेली सारख्या मेंदूला चिटकून आतील मऊ भाग जो असतो तो पिया मॅटर इथं दाखवलाय बघा, इथं दाखवलाय. ओके. आणि आता बघा, हे अरकनॉइड मेटर आणि पिया मेटर. पिया मेटर मेंदूला चिटकलेला असतो आणि या दोन असतो. आपला मेंदू काय असतो? या फ्लुइड मध्ये तरंगत असतो. ओके. पियामेटर मेंदूला घट्ट चिटकलेला असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच बघा, एखादं जेव्हा आपण पॅकिंग पार्सल मागवतो तेव्हा ते बबल्सचं रॅपिंग असतं बघा, त्यामध्ये गुंडाळून एखादी नाजूक वस्तू देतात की नाही, तसं आपला मेंदू या 3 थरामध्ये सुरक्षित असा आपल्या कवटीमध्ये बसवलेला असतो. मेंदूचे 3 आवरण लक्षात आले. सर्वात बाहेर ड्युरा मॅटर, त्या मधला भाग ॲरेक्नॉइड मॅटर आणि सर्वात मेंदूला घट्ट चिटकलेला असतो पिया मॅटर. आणि अरकनॉइड आणि पिया मध्ये असते मेंदू मेरुजल म्हणजे सेरिब्रो स्पायनल फ्लुइड. ओके. त्यानंतर बघा, मेंदूचे 3 प्रमुख भाग आहेत. कोणते 3 प्रमुख भाग बघूयात आपण. मेंदूचा हा जो पुढचा भाग आहे की नाही, ब्ल्यू कलरचा दिसतोय, हा मेंदूचा झाला अग्रमेंदू. मेंदूचे 3 भाग पडतात. आपण त्याला मस्तिष्क जे म्हणतो की नाही, मेंदूचे 3 भाग पडतात. त्यामध्ये पहिला भाग असतो अग्रमेंदू. मग या अग्रमेंदूमध्ये काय होतं? आपली जी बुद्धिमत्ता आहे, विचार, भावना, स्मरणशक्ती, या सर्व या ठिकाणी घडत असतात बघा. सर्व या क्रिया ज्या असतात त्या अग्रमेंदूमध्ये घडत असतात. मेंदूचा सर्वात मोठा भाग म्हणजे अग्रमेंदू. त्यानंतर मधला भाग येतो हा मध्य मेंदू. अग्रमेंदू आणि पश्चमेंदू यांना जोडणारा दुवा म्हणजे मध्यमेंदू. मग या मध्यमेंदूचं कार्य काय आहे? तर दृष्टी, श्रवण आणि परावर्त क्रियांचे नियंत्रण करायचं कार्य हा मध्यमेंदू करतो. त्यानंतर शेवटचा जो विभाग आहे तो आहे पश्चमेंदू. तो मागील बाजूस असतो बघा,
आपण जर आता तुम्ही करत असताना विचार करायचा, आपला पुढचा जो आहे तो अग्रमेंदू, मध्ये असतो तो मध्यमेंदू आणि मागे असतो तो पश्चमेंदू. त्याला शरीराच्या मूलभूत आणि जीवनावश्यक क्रियांचे नियंत्रण पश्चमेंदू करत असतो. मेंदूचे 3 भाग लक्षात आले तुम्हाला? ओके. त्यानंतर आपण या 3 भागाची सविस्तर माहिती बघा. मेंदूचा हा अग्रमेंदू आहे आणि आता मी तुम्हाला असा आडवा वरून दाखवलेला, तर आता त्याचा खालून भाग दाखवते बघा. अग्रमेंदू, त्याला फोरब्रेन म्हणतात, सर्वात मोठा भाग आहे. बुद्धिमत्ता, विचार, स्मरणशक्ती केंद्र यात असतं. यात थॅलॅमस संवेदनाची प्राथमिक गाळणी होते आणि हायपोथॅलॅमस म्हणजे भूक, तहान, तापमान किंवा झोप नियंत्रणाचं कार्य हायपोथॅलॅमस करतो. आता हायपोथॅलॅमस वर एक तुम्हाला प्रकाश टाकण्यासाठी मी एक गोष्ट सांगते बरं का. हायपोथॅलॅमस काय आहे बघा, जो आपल्या अग्रमेंदूमध्ये असतो. तर आपलं जे झोप नियंत्रण करायचं काम हा हायपोथॅलॅमस करतो. आपण त्याला बायोलॉजिकल जैविक घटक म्हणून, जैविक नियंत्रण, भूक असो, तहान असो, तापमान असो, झोप असो, हे नियंत्रण करण्याचं कार्य हायपोथॅलॅमस करतो. आणि आपल्या ज्या संवेदना असतात की नाही, आपण बाह्य उद्दीपकाकडून घेतो, त्या संवेदनाची गाळणी करायचं काम थॅलॅमस करतो. ओके. मग हायपोथॅलॅमसचं एक उदाहरण सांगते बरं का. समजा आपल्याला माहित आहे की संध्याकाळ झाली की आपण झोपतो. मग अंधार झाली की आपोआप मेंदूला कळतो, एक ठराविक प्रकारचा स्त्रव त्या तिथं मेंदूमध्ये स्त्रवायला सुरुवात करतो. मग हळूहळू काय होतं, तो स्त्रव आपल्या रक्तात मिसळतो आणि आपले स्नायू शिथिल होतात, आपलं तापमान कमी होतं आणि मग आपल्याला कळतं की आपण झोप आली, आपल्याला आपण झोपायला पाहिजे. आणि त्याच वेळेस जेव्हा तुम्ही काय करता, मोबाईल वाजला किंवा मोबाईलची बीप वाजली, तेव्हा मोबाईल हातात घेता आणि मेसेज वाचता, मैत्रिणीचा मेसेज असला आणि तुम्ही चॅटिंग मध्ये गुंतून जाता. मग त्या मोबाईलचे जे किरण असतात, ते किरण तुमच्या दृष्टीद्वारे मेंदूपर्यंत जातात. तेव्हा तो थॅलॅमस, त्याची संवेदना कळते की बाबा प्रकाश आहे म्हणजे उजेड झालाय. हे जेव्हा संवेदना कळते तेव्हा मेंदूची झोप उडते आणि तेव्हा तो लवकर आपल्याला रात्रभर झोप लागत नाही. झोप न लागण्यामागं कारण असतं की जेव्हा तुम्ही अंधाऱ्या रात्री किंवा झोपेच्या वेळेला जेव्हा मोबाईल बघता, तेव्हा त्या प्रकाश किरणाचा परिणाम मेंदूवर होतो आणि तिथून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक द्रव स्त्रवायला लागतो आणि तुमची झोप मोड होते. हा भाग आपण डिटेल पुढे पुन्हा पाहणार आहोत. त्यानंतर आहे मध्यमेंदू. मध्यमेंदू काय करतो बघा, अग्र आणि पश्चमेंदूला जोडणारा दुवा, दृष्टी आणि श्रवण या क्रियांवर नियंत्रण. पश्चमेंदू बघा, इथं दाखवलंय बघा पश्चमेंदू. आपल्या मणक्याच्या बाजूला इकडं असतो हा पश्चमेंदू. ब्ल्यू कलरचा हा पश्चमेंदू इथं दाखवलाय. तर बघा, पश्चमेंदूमध्ये 2 घटक असतात, सेरिबेलम. मग सेरिबेलमचं काम काय आहे? हालचालींचं समन्वय आणि शरीराचा तोल सांभाळणे. बघा, सेरिबेलम व्यवस्थित कार्य करत असेल तरच तुम्ही शरीराचा तोल सांभाळू शकता. सायकल चालवणे असो किंवा नाकाला हात लावणे असो किंवा कोणती पण क्रिया करा, ती क्रिया कशामुळे घडते? सेरिबेलम मुळे घडते. जर तुमचा सेरिबेलम मध्ये काही बिघाड झाला तर शरीराचा तोल सांभाळणे अवघड जातं. कळालं का? म्हणजे काही काही वेळेला बघा, आपल्याला स्वतःचा तोल न सावरण्यामागं तुमचा सेरिबेलम व्यवस्थित कार्य करत नसतं. काही जणांना असा मानसिक आजार होतो की त्यांना शरीराच्या तोल सांभाळण्यावर त्यांचं नियंत्रण नसतं. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं जे सेरिबेलम आहे ते व्यवस्थित कार्य करत नाही. ओके. त्यानंतर त्याचा दुसरा घटक येतो मेड्युला ऑब्लॉंगाटा. मग हा जो मेडुला ऑब्लॉंगाटा आहे की नाही, तो आपले हृदयक्रिया, श्वसन, रक्तदाब यासारख्या जीवनावश्यक क्रियांचे नियंत्रण करतो. बघा, आपण झोपेत असतो तरी सुद्धा आपलं श्वसन चालू असतं, आपलं हृदय चालू असतं. मग हे काम कुणी करतं? तर आपण झोपेत असताना सुद्धा हृदय, श्वसन, रक्तदाब चालू ठेवण्याचं कार्य कुणी करत असेल तर ते मेड्युला ऑब्लॉंगाटा करतो. ओके. मला सांगा, इथपर्यंत तुम्हाला मेंदूची रचना, मेंदूचे 3 आवरण, मेंदूचे 3 घटक आणि त्यानंतर म्हणजे अग्रमेंदू, मध्यमेंदू, पश्चमेंदू आणि त्यातले उपघटक लक्षात आले असते. ओके.
सेरिबेलम लक्षात ठेवा, मेडुला ऑब्लॉंगाटा लक्षात ठेवा, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. आता बघा, नेमकं आपला मेंदू कार्य कसा करतो आपल्याला बघायचंय. हा आहे आपला अग्रमेंदू मधला मस्तिष्क. काय आहे? अग्रमेंदू. आता आपण फक्त बघतोय अग्रमेंदू मधला हा घटक आहे मस्तिष्क. आणि काय होतं बघा ह्या मस्तिष्क मध्ये, अग्रमेंदूमध्ये जो मस्तिष्क आहे त्या मस्तिष्काचे खंड आहेत, हे त्याला लोब्स म्हणतात. 4 खंड आहेत किंवा लोब म्हणूया. फ्रंटल लोब, पॅरिएटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. मग हे नेमकं कार्य कसं करतात? आणि त्याच नंतर मी आता सांगितलं अग्रमेंदूमध्ये हायपोथॅलॅमस सुद्धा असतो आणि थॅलॅमस सुद्धा असतो. हे सर्व अग्रमेंदूची रचना आहे. 4 खंड आहेत मस्तिष्काचे. आता बघा, हे 4 खंड मी उदाहरणाद्वारे तुम्हाला समजावून सांगते. समजा आपण क्रिकेट खेळायलो आणि समोरून कुणीतरी बॅटनं बॉल मारलाय, आपल्याला तो बॉल पकडायचा आहे. मग नेमकं काय होतं बघा, जेव्हा बॉल पकडायचं म्हणून आपण बघतो तर बॉल आपण कुठून बघणार? दृष्टी. त्या बॉलवर आपली दृष्टी पडणार, म्हणजे आपला ऑक्सिपिटल लोब इथं कार्य करणार. मस्तिष्क मधला हा जो ऑक्सिपिटल लोब आहे, अग्रमेंदूचा मागडचा भाग, तो कार्य करणार. तो काय करणार? त्यांनी तो बॉल नेमका कुठून येत आहे, कोणत्या दिशेने येत आहे, त्याचा वेग काय, यावर त्याची दृष्टी पडते आणि तो दृष्टीमध्ये, नजरेमध्ये ती कॅच करतो ऑक्सिपिटल लोब. ओके. आणि या दृष्टीमध्ये थोडासा जरी फरक पडला तर आपण बॉल कॅच पकडू शकत नाही बघा. मग ही ऑक्सिपिटल लोब काय करतो की बॉल या दिशेने येत आहे हा संदेश पाठवतो फ्रंटल लोबला. मग फ्रंटल लोब लगेच विचार करतो. काय विचार करतो? बॉल नेमका कसा पकडायचा, कोणता निर्णय घ्यायचा, पुढे सरकायचं का मागं सरकायचं, हात कितीपर्यंत वर घ्यायचं, हा विचार, हा निर्णय घेण्याचं काम करतो फ्रंटल लोब. त्यानंतर त्यांनी हा संदेश पाठवतो पॅरिएटल लोबला. मग पॅरिएटल लोब काय करतो की त्याच्या ज्या स्पर्श, वेदना, तापमान जाणून घेतो. म्हणजे त्या बॉलला आपण केवढ्या पद्धतीने स्पर्श केला पाहिजे, हातात कसं झेललं पाहिजे, आपलं शरीर केवढ्या पद्धतीने वाकवलं पाहिजे, उंच केलं पाहिजे, हात कसे केले पाहिजेत, हे सर्व पॅरिएटल लोब करतो. तर या ज्या सर्व क्रिया आहेत एका बॉल पकडण्यामागे अशा पद्धतीने कार्य करतात. मग टेम्परल लोबचं काम काय आहे? तर ऐकणे, भाषा समजणे आणि स्मृती म्हणजे स्मरण, हे टेम्परल लोबचं कार्य आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे थॅलॅमस काय करतो? आपल्या ज्या संवेदना येतात त्या संवेदनाची गाळणी करतो. आणि हायपोथॅलॅमस काय करतो? आपल्या जैविक क्रिया, मग भूक लागणे, तहान लागणे, तापमान, हार्मोन्स, भावना यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हायपोथॅलॅमस करतो. जसं की आत्ताच मी सांगितलं, आपली झोप कशा पद्धतीने उडते हे हायपोथॅलॅमस सांगतो. ओके. मस्तिष्काचे 4 खंड आत्ताच आपण पाहिलेले आहेत. फ्रंटल लोब इथं आहे, त्यानंतर आहे पॅरिएटल लोब, त्यानंतर आहे ऑक्सिपिटल लोब आणि इथं आहे टेम्पोरल लोब. नेक्स्ट बघा, अग्रमेंदू झाला. मध्यमेंदू तर काय आहे? पश्चमेंदू आणि अग्रमेंदूला जोडणारा दुवा आहे आणि तो श्रवण आणि दृष्टी यासाठी कार्यरत असतो. पश्चमेंदू बघा, पश्चमेंदू आता सांगितल्याप्रमाणे पश्चमेंदूमध्ये सेरिबेलम असतं, हालचालीचा समन्वय, तोल सांभाळणे, सूक्ष्म हालचालीचे नियंत्रण करतो. आणि त्याच पद्धतीने पॉन्स म्हणजे श्वसन नियंत्रित करणाऱ्या केंद्राशी याचा संबंध असतो. त्यानंतर मेडुला ऑब्लॉंगाटा, यामध्ये आपण झोपेत असताना सुद्धा किंवा विचार प्रक्रियेत गाडलेले असताना सुद्धा आपले हृदयाचे ठोके चालू असतात, श्वसन चालू असतं, रक्तदाब, पचन यासारख्या जीवनावश्यक क्रिया चालू असतात. त्या क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य मेडुला ऑब्लॉंगाटा करतो. ओके. आता मेंदूची कार्य बघा. संवेदन प्रक्रिया म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा, आपण जे पंच ज्ञानेंद्रिय म्हणतो, यातून आलेली जी संवेदना आहे ती चेतातंतूमार्फत मेंदूला पोचते. मग मेंदू निर्णय घेतो आणि तो पुन्हा त्याचा जो आदेश आहे तो त्या चेता पेशींना देतो आणि चेतापेशी आपल्या अवयवाला सांगतात की तू अशा पद्धतीने क्रिया कर. ही क्रिया 1 सेकंदाच्या हजाराव्या भागात म्हणजे एवढ्या फास्ट गतीने होत असते. त्यानंतर स्नायूवर नियंत्रण ठेवणे,
हालचालींवर समन्वय नियमन ठेवतो, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, विचार, निर्णय घेणे, समस्या सोडवणे, स्मरणशक्ती या सर्व गोष्टी आपले मेंदू करत असतो. त्याच पद्धतीने जैविक संतुलन म्हणजे शरीराचं तापमान कमी जास्त करणे, भूक, तहान, झोप, जागेपण नियंत्रित करणे, भावना ज्या असतात की नाही, आनंद, दुःख, राग, भीती या सर्वांवर मेंदूचं नियंत्रण असतं. ओके, इथपर्यंत तुम्हाला मेंदूची रचना कळली. मेंदूची रचना लक्षात आलेली आहे, मेंदूचे प्रकार लक्षात आलेले आहेत, अग्र मेंदूचे 4 खंड लक्षात आले, पश्च मेंदू कळालं, मेंदूचे कार्य लक्षात आले. आता दुसरा घटक आहे, आपण आता काय मध्यवर्ती चेतासंस्थेतला पहिला घटक पाहिला मेंदू, दुसरा घटक आहे मज्जारज्जू. बघा मज्जारज्जू कुठं असतो माहितीये का? आता आपण जे मेंदूचा ऍबलॉंग गटा पाहिला की नाही, इथं मेंदूच्या पश्च मेंदू मधला ऍबलॉंग गटा असतो बघा. या ऍबलॉंग गटापासून हा मज्जारज्जू सुरू होतो आणि पाठीच्या मणक्यातून तो कमरेच्या हाडापर्यंत, आपण त्याला माकड हाड म्हणतो, कमरेच्या हाडापर्यंत हा मज्जारज्जू पसरलेला असतो. शरीराचे महत्वाचे घटक आहेत बघा मेंदू आणि मज्जारज्जू, म्हणून तर याला केंद्रीय चेतासंस्था म्हणतात, मध्यवर्ती चेतासंस्था. जेव्हा मेंदू आणि मज्जारज्जू व्यवस्थित कार्यरत असतात तेव्हा आपण मानसिक दृष्ट्या सुदृढ असतो. ओके, हा मज्जारज्जू पाठीच्या मणक्यामध्ये, ज्याला आपण पाठीचे हाडं म्हणतो, त्यामध्ये व्यवस्थित बसवलेला असतो, कारण तो सुद्धा नाजूक घटक आहे. त्यानंतर बघा प्रौढ व्यक्तीमध्ये मज्जारज्जूची जी लांबी आहे की नाही, ती 42 ते 45 सेंटीमीटर लांब असते आणि जाडी 1 सेंटीमीटर, म्हणजे साधारणपणे आपला एक बोट असतो की नाही, बोटाच्या आकाराची जाडी असते. आकार बेलनाकार असतो, बेलण्यासारखा असं लांब नळीसारखा भाग असतो आणि खालच्या बाजूला मात्र तो बारीक बारीक होत जातो. इथं दाखवलंय बघा, शेपटी सारखा बारीक झालेला. एकच मिनिट दाखवते इथं पुसून. बघा इथं दाखवले शेपटी सारखा हा जो भाग आहे बारीक होत गेलेला इथं. ओके, त्यानंतर बघा सुरक्षा, मणक्यांच्या हाडामध्ये ते सुरक्षित आहे आणि मज्जारज्जूचे 3 मेनेंजेस आवरण असतात मज्जारज्जूला सुद्धा. आणि या मज्जारज्जू मध्ये सुद्धा सेरिब्रो स्पायनल फ्लुइड असतं. मी मगा पण सांगितलं तुम्हाला, आर्कनॉइड मॅटर आणि पिया मॅटर यांच्या दरम्यान सुद्धा सेरिब्रो स्पायनल फ्लुइड असतं. त्यामध्ये मेंदू तरंगत असतो, मेंदूच्या सुरक्षिततेसाठी असतं, त्याला आपण मेंदू मेरू जल असे म्हणतो. तर इथं मज्जारज्जू मध्ये सुद्धा हे फ्लुइड असतं. ओके, त्यानंतर बघा मज्जारज्जूची अंतर्गत रचना. मज्जारज्जू आपण नळीसारखा भाग असा आहे म्हणून पाहिला, परंतु त्याला जर असा आडवा कट केला, आपण आडवा कट केला तर मज्जारज्जू अशा पद्धतीने दिसतो. त्याची भौतिक रचना बघा, तर मध्यभागी जर कट केला तर हा जो आकार आहे असा इंग्रजी एच सारखा दिसत आहे. हा आकार कसा दिसत आहे? इंग्रजी एच सारखा दिसतो. या चेतापेशीचे केंद्रके असतात. हा जो मज्जारज्जू असतो, या मज्जारज्जूमध्ये ज्या चेतापेशी जातात की नाही, सर्व शरीरभर पसरतात, त्यांचं केंद्रक हे मज्जारज्जू असतो. ह्या मज्जारज्जूमधून चेतापेशी जात असतात. अब्जावधी चेतापेशी आपल्या शरीरभर पसरलेल्या आहेत. अब्जावधी म्हटलंय बघा मी. फक्त तुम्ही मेंदूचा जर विचार केला, मेंदूमध्ये 86 अब्ज चेतापेशी असतात. किती अब्ज? 86 अब्ज चेतापेशी आपल्या मेंदूमध्ये असतात. मग शरीरात किती असतात बघा, तर इथं जो करडा भाग आहे बघा, इथं रंगवलेला करडा भाग दिसतो का? हा जो करडा भाग असतो तो एच आकारासारखा असतो. इथं पेशींचे केंद्रके, चेतापेशीचे केंद्रके असतात. आणि बाहेरील हा जो पांढरा भाग आहे, हा पांढरा भाग आहे, त्यामध्ये चेतातंतू म्हणजे नर्व फायबर्स असतात. आपलं पूर्ण शरीर या मज्जारज्जू आणि मेंदूवर चालत असतं. या मज्जारज्जूला जर काही धोका पोहोचला तर आपल्या सर्व क्रिया स्टॉप होतात, थांबते, आपल्या शरीरच कार्य करत नाही. ओके, या मज्जारज्जूमधून 31 मज्जातंतूच्या जोड्या बाहेर पडतात. किती जोड्या? 31 मज्जातंतूच्या जोड्या या मज्जारज्जूमधून बाहेर पडतात. आणि या मज्जातंतूचे जे प्रकार आहेत ते 2 प्रकार असतात. ह्या ज्या 31 जोड्या सांगितल्या की नाही मी मज्जातंतूच्या, त्या 2 प्रकारच्या असतात. पहिला प्रकार आहे संवेदनशील मज्जातंतू. ओके, पहिला प्रकार काय आहे?
संवेदनशील मज्जातंतू म्हणजे सेन्सरी नर्वस सिस्टीम बघा. मग सेन्सरी म्हणजे संवेदना. आपण बाह्य ज्ञानेंद्रियाकडनं ज्या संवेदना घेतो त्या संवेदना शरीराकडून मेंदूकडे पोहोचवण्याचं कार्य संवेदनशील चेतातंतू करतात. आणि दुसरा प्रकार असतो चालना देणाऱ्या, त्याला मोटार न्यूरॉन्स म्हणतात. काय म्हणतात? मोटार न्यूरॉन्स. याला सेन्सरी न्यूरॉन्स, याला मोटार न्यूरॉन्स म्हणतात. तर मेंदूकडून आलेला आदेश स्नायूकडे शरीराकडे पाठवण्याचं काम ह्या दुसऱ्या चेता संस्था तंतू करत असतात. ओके, सॉरी, मज्जातंतू करत असतात. आता बघा, मज्जारज्जूचे कार्य काय आहेत बघा. हा मज्जारज्जू पाठीच्या मणक्यामध्ये बसवलेला आहे. मग तो कार्य काय करतो? तो माहितीचा दुवा साधतो. मेंदूपासून आलेला आदेश शरीराच्या विविध अवयवापर्यंत पोहोचवणे आणि पुन्हा शरीरातून आलेले विविध संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणे हे कार्य मज्जारज्जू करत असतो. मग संवेदनाचं कार्य कोणतं? म्हणजे त्वचा, स्नायू, सांधे. आपण एखाद्याला स्पर्श करतो, बर्फाला स्पर्श केलं तर आपल्या हातामध्ये जे मज्जातंतू असतात त्या मज्जातंतू लगेचच ते वाहून मज्जारज्जूला सांगतात. मज्जारज्जू मेंदूकडे जातो आणि मेंदू सांगतो, अरे बाबा खूप थंड आहे, हात बाजूला कर. लगेच तो आदेश आल्या आल्या आपला हात मागे सरकतो आणि हे संदेश महनामधील माहितीचा दुवा म्हणजे मज्जारज्जू असतो. ओके. त्यानंतर चालना कार्य. मेंदूपासून आलेले संदेश स्नायूंना देऊन हालचाल घडवतो. म्हणजेच आता मी सांगितल्याप्रमाणे बर्फ थंड आहे, हात माग घे, हा सांगतो. आता बघा, मज्जारज्जूची रचना आपण इथं पाहिलेली आहे आत्ताची. मग अजून एक इथं उदाहरण दिलंय बघा. मज्जारज्जू म्हणजे शरीराचा इन्फॉर्मेशन हायवे म्हणतात. देवाणघेवाण करणारा मुख्य मार्ग आहे, हायवे आपल्या शरीराचा. इथे 31 मज्जातंतूच्या जोड्या असतात. ओके. तर बघा, पहिलं काय आहे, समजा तुम्ही गरम वस्तूला हात लागताच तुमची त्वचा संवेदी चेतातंतूला म्हणजे सेन्सरी नर्वसला सांगते, हात लावल्यानंतर मज्जारज्जूकडे जाते. मज्जारज्जू मेंदूपर्यंत संदेश पाठवतो. मज्जारज्जू काय करतो की म्हणजे जेव्हा स्लो प्रोसेस असते बघा, मज्जारज्जू मेंदूला पाठवतो आणि मेंदू त्याला सांगतो की गरम आहे, बाजूला सर. पण काही वेळेस काय होतं बघा, इथं नीट बघा, वाट बघत नाही आणि मज्जारज्जू त्वरित निर्णय घेतो. ही एक वेगळ्या प्रकारची क्रिया आहे. कशी ते बघा. समजा गरम वस्तू आहे, कधीतरी तुम्ही गरम तव्याला पहिल्यांदा जेव्हा हात लावला असाल तुम्हाला अनुभव आला असेल, गरम तव्याला हात लावताच तुम्ही चटदिशी हात मागे घेता, नंतर तुमच्या मेंदूला कळतं की मला पोळलंय म्हणून. बघा, असं का घडलं नीट विचार करा. पुन्हा एकदा मी सांगते, गरम तव्याला तुमचा हात लागताच एका सेकंदाच्या 10व्या भागामध्ये हात मागे येतो, नंतर मेंदूला कळते माझा हात पोळला. असं का घडलं असावं? तर याचं कारण मी तुम्हाला सांगतेय. काही काही वेळेस काय होतं, याला आणीबाणीचा काळ म्हणतात. आणीबाणीच्या काळामध्ये जेव्हा तुमचा हात तव्याला पोचतो, संदेश मज्जारज्जूकडे जातो आणि तिथून मेंदूला पोचवेपर्यंत वेळ जाईल, हा विचार मज्जारज्जू करतो. मज्जारज्जू काय करतो की जर मी हा मेंदूला संदेश पोहोचवला तोपर्यंत माझ्या कितीतरी पेशी जळून जातील हाताच्या. मग काही निर्णय मज्जारज्जूच घेत असतो. तो मेंदूची वाट बघत नाही, मेंदू आदेश सांगत नाही, तर मज्जारज्जूच निर्णय घेऊन टाकतो की बाबा रे हात माग घे, आणि मग त्याला अहवाल सादर करतो मेंदूला की हात पोळलाय म्हणून. म्हणजे आधी हात मागा येतो, मग पोळलेल्याचा अहवाल जातो. या क्रियेला म्हणायचं अवचेतन प्रतीक्षित क्रिया. ओके. म्हणजे चालक चेतातंतू हात चटकन मागे घेतो, जलद प्रक्रिया घडते, याला म्हणायचं प्रतिक्षेप क्रिया. याला काय म्हणायचं? प्रतिक्षेप क्रिया. म्हणजे जेव्हा आपण खूप अडचणीत असतो तेव्हा मज्जारज्जू काय करतो, मेंदूचा आदेश येण्याआधी स्वतःच आदेश आपल्या शरीराला देऊन टाकतो. ओके. स्वतःच आदेश देऊन टाकतो, याला म्हणायचं प्रतिक्षेप क्रिया. हा घटक तुम्हाला परीक्षेला विचारण्यासारखा आहे. नाहीतर आपल्याला जनरली माहित असतं की संवेदना आलं की मेंदूला संदेश जातात, मेंदूचा आदेश येतो, मग शरीराची हालचाल होते. पण मध्येच प्रतिक्षेप क्रिया ज्यांनी तास केलाय त्यांना लक्षात येतं की
प्रतिक्षेप क्रियामध्ये निर्णय मज्जारज्जू घेत असतो. ओके, म्हणजेच गरम वस्तूला हात लागतो, मग त्वरित निर्णय घेण्यासाठी मज्जारज्जू त्वरित प्रतिक्रिया देतो, मग स्नायूंना संदेश मिळतो, हात मागे घेतला जातो, मग हा सिग्नल मज्जारज्जूकडे वेगाने म्हणजे काय होतं नंतर मज्जारज्जूकडे गेल्यानंतर तो निर्णय घेतो आणि शेवटी तो मेंदूला अहवाल देतो की बाबा रे हात पोळलाय म्हणून. प्रतिक्षेप क्रिया कळलं का? म्हणजे मज्जारज्जू सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये जो निर्णय घेतो त्याला प्रतिक्षेप क्रिया असं म्हणायचं. हा घटक समजला का सांगा लवकर. प्रतिक्षेप क्रिया हा घटक कळाला का? प्रतिक्षेप क्रिया हा घटक कळाला का? म्हणजे मेंदूला जाण्याआधी मज्जारज्जू निर्णय घेतो. ओके, कळाला असेल. ओके, थँक्यू अश्विनी मॅडम. बघा आता जाणीवपूर्वक. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. ओके, छान. चला तर बघा, जाणीवपूर्वक आपण आता सध्या मध्यवर्ती चेतासंस्था ज्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो, CNS चं कार्य पाहिलं. त्यामध्ये मेंदू आणि मज्जारज्जू हे दोन महत्वाचे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांना बॉस म्हणतो. मेन बॉस हा आहे मेंदू आणि हा जो आहे तो हायवे आहे मेंदूपर्यंत जायचा. परंतु काही वेळेस मज्जारज्जूला आणीबाणीच्या काळामध्ये निर्णय घ्यावे लागतात. त्याला अवचेतन प्रतिक्षेप असे म्हणतात. ओके, शरीर आणि मेंदू यांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे एक केबल नाही तर अत्यंत प्रगत प्रणाली आहे. हालचाली बरोबर जाणीवपूर्वक जेव्हा अवचेतन प्रतिक्षेप क्रिया नियंत्रित करते तो मज्जारज्जू करत असतो. मग कधी कधी घडतं असं, तर बघा आपण गाडीवरनं चालू, अचानक किडा आला डोळ्यात गेला तर पट्ट तिशी डोळे मिटतो आपण. एका सेकंदाच्या हजाराव्या भागामध्ये आपण डोळे मिटतो. मग मेंदूला कळतंय माझ्या डोळ्यासमोर काहीतरी किडा आलाय आणि तो डोळ्यात जात होता म्हणून मी मेंदू. तर ही जी क्रिया आहे ती मज्जारज्जूने दिलेली ऑर्डर असते. त्याला अवचेतन प्रतिक्षेप क्रिया म्हणतात. ओके, ऍक्सिडेंट होताना पाय मागे घेणे, अचानक डोळे मिटणे, ज्या क्रिया फास्ट घडतात बघा त्या मज्जारज्जूने दिलेले असतात आणीबाणीच्या काळामध्ये, संकटाच्या वेळेमध्ये. ओके, आता बघा आतापर्यंत आपण CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम अभ्यासले. CNS लक्षात आलं असेल तर कमेंट करा. CNS लक्षात आलं का तुम्हाला? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतरचा घटक आहे बघा, आपण सांगितलं होतं चेतासंस्थेचा दुसरा भाग आहे सीमावर्ती चेतासंस्था. त्या सीमावर्ती, ओके थँक्यू, त्या सीमावर्ती चेतासंस्थेचे प्रकार आता आपल्याला पाहायचे आहेत. सीमावर्ती चेतासंस्था. ओके, मग सीमावर्ती चेतासंस्थेचे दोन भाग होते, कायिक आणि स्वायत्त चेतासंस्था. बघूया आपण. बघा CNS सगळ्यांना कळलं. मध्यवर्ती चेतासंस्था मेंदू आणि मज्जारज्जू हे दोन घटक CNS चे आहेत, मध्यवर्ती चेतासंस्थेचे. आणि PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, याला परिघीय सीमावर्ती चेतासंस्था म्हणतात. याचे मुख्य दोन भाग आहेत, एक आहे कायिक चेतासंस्था, दुसरी आहे स्वायत्त चेतासंस्था. अगदी सोप्या पद्धतीने मी यातला फरक लक्षात आणून देते बरं का तुम्हाला. कायिक आणि स्वायत्त चेतासंस्था. तर बघा आपलं जे शरीर आहे असं असंख्य अब्जावधी चेतापेशींनी बनलेलं असतं आणि आपण पाहिलं मेंदू आणि मज्जारज्जू पर्यंत मध्यवर्ती चेतासंस्था कार्य करते, पण शरीरातल्या प्रत्येक अवयवापर्यंत चेतापेशी पसरवण्याचं कार्य जी करते ती करते ही आत्ता आपण जी सांगतो ती सीमावर्ती चेतासंस्था. शरीरातील मज्जातंतूचे जाळे जे अवयवांना जोडते ते CNS, म्हणजे या CNS शी जोडणारे प्रत्येक चेतातंतू शरीरभर पसरलेले असतात, त्याला म्हणायचं PNS पेरिफेरल नर्वस सिस्टीम. याचे दोन भाग आहे, पहिला आहे कायिक चेतासंस्था, दुसरा आहे स्वायत्त चेतासंस्था. त्याला सोमॅटिक म्हणतात नर्वस सिस्टीम,
ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता फरक बघा, यातला फरक बघा. हे जर उदाहरण लक्षात ठेवलं तर तुम्हाला कायम लक्षात राहील. कायिक चेतासंस्था म्हणजे तुमचं वैयक्तिक घरातली लाईट घ्या तुम्ही. तुमची घरातली लाईट कधी ऑन करायची, कधी ऑफ करायची हे तुमच्या हातात आहे. ओके, तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्याला म्हणायचं ऐच्छिक. तुमच्या घरातली लाईट कधी ऑन करायची, कधी ऑफ करायची, फॅन कधी लावायचं, फॅन कधी बंद करायचं, हे तुमच्या ऐच्छिक म्हणजे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. कायिक चेतासंस्था सुद्धा ऐच्छिक असते, असं इच्छेवर अवलंबून असते. आपल्या इच्छेनुसार आपण शरीराची हालचाल नियंत्रित करतो. मला कधी उठायचंय, मला कधी बसायचंय, मला पाय कधी हलवायचे, मला व्यायाम कधी करायचंय, मला चालायचं कधी आहे, बसायचं कधी आहे, ह्या ज्या ऐच्छिक क्रिया आहेत यासाठी कायिक चेतासंस्था कार्यरत असते. ओके, स्वायत्त चेतासंस्था म्हणजे काय? आता समजा तुमचं एमईसीबी मध्ये लाईट कधी घालवायची, कुठं घालवायची, किंवा अचानक वादळ आला आणि लाईट गेली, तर एमईसीबी काय करतात, ते ऑटोमॅटिकली जिथं गरज आहे तिथं लाईट पुरवठा करतात आणि बाकीकडचं बंद करतात. मनोरंजन, घरातले लाईटी बंद करतात आणि हॉस्पिटल जे असतात तिथं लाईटची गरज असते तिथं फक्त लाईट चालू ठेवतात. असं ऑटोमॅटिक सिस्टीम जी असते की नाही, तसं स्वायत्त चेतासंस्था कार्य करते. ती अनैच्छिक म्हणजे तुमच्या इच्छेवर नसते. ते श्वसन कधी घ्यायचं, श्वसन कधी बंद करायचं तुमच्या इच्छेवर आहे का? माझं हृदय आता मी थोड्या वेळासाठी बंद ठेवणार आहे असं तुम्ही म्हणू शकता का? मी पचन क्रिया बंद करणार आहे असं तुम्ही म्हणू शकता का? तर नाही. ज्या अनैच्छिक क्रिया असतात त्या क्रियेसाठी स्वायत्त चेतासंस्था कार्यरत असते. ओके, कायिक, काया म्हणजे शरीर, लक्षात ठेवा. काया म्हणजे शरीर आणि शरीर हलवण्याची इच्छा आपली असते, हात पाय कसा हलवायचं वगैरे. आणि स्वायत्त म्हणजे स्वातंत्र्य दिलंय. कुणाला स्वातंत्र्य दिलंय? या चेतासंस्थेला स्वातंत्र्य दिलंय. आपल्या हातात काय नाहीये, तर स्वातंत्र्य त्या चेतासंस्थेला दिलंय. ती चेतासंस्थाच आपलं श्वसन, आपलं हृदय, आपलं पचन यावर नियंत्रण ठेवते. कायिक चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था मधला फरक लक्षात आला असेल. बघा, कायिक चेतासंस्था ऐच्छिक हालचालीचे व्यवस्थापन करते, तर स्वायत्त जीवनावश्यक पण अनैच्छिक क्रियांचं करते. श्वसन, हृदयाची गती, पचन या क्रिया नियंत्रित करते. ओके, यामध्ये मग नुसतं शारीरिक येत नाहीत, तुमच्या मानसिक आणि भावनिक सुद्धा अनैच्छिक आहेत बरं का. कुणी सुद्धा जाणून बुजून रागाला येत नाही, कुणी सुद्धा जाणून बुजून आनंद व्यक्त करत नाही, कुणाच्याही मनात जाणून बुजून राग येते. तुमच्या हातात नाहीये रागाला येणं. मग आपण म्हणतो ही सारखं रागाला येते, तर त्या व्यक्तीचा त्या दोष नसतो, कारण ती स्वायत्त चेतासंस्था तिथं कार्यरत असते. ही गोष्ट आता क्लिअर करा. म्हणून आपली मैत्रीण, आपल्या नातेवाईकामध्ये कुणी चिडचिड करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर समजून घ्या की तिची स्वायत्त चेतासंस्थेचा जास्त प्रभाव आहे तिच्या वर्तनावर, म्हणून ती तसं करते. परंतु ते कंट्रोल करता येतं त्या व्यक्तीला. ओके, ते मी पुढे सांगणार आहे. तुम्ही ठरवलात की बाबा मी आजपासून कुणावरही रागवणार नाही, मी माझ्यामध्ये भीती नसणार आहे, तुमचा स्वतःमध्ये तुम्ही केला तर यामध्ये बदल करू शकता बरं का. स्वायत्त चेतासंस्थेचे कार्य तुम्ही नॉर्मलपणे चालवू शकता. आता स्वायत्त, आता कायिक तर तुम्हाला समजतं, हात पाय हलवणे याविषयी आपण जास्त आता बोलणार नाही. आता आपण जास्त पाहणार आहे स्वायत्त चेतासंस्थेवर. मग स्वायत्त चेतासंस्थेचे पुन्हा 2 भाग पडतात बघा. मग त्यामध्ये काय, सहानुकंपी यंत्रणा आणि परानुकंपी यंत्रणा कार्यरत असतात. या जे स्वायत्त चेतासंस्था आहेत त्यांचे पुन्हा 2 भाग पडतात, सहानुकंपी यंत्रणा आणि परानुकंपी यंत्रणा. ते कसे कार्यरत असतात? आपण या सहानुकंपी यंत्रणेला शरीराचा गॅस पेडल असं म्हणूया आणि परानुकंपीला ब्रेक म्हणूया. परानुकंपीला काय म्हणूया? ब्रेक म्हणूया. या सहानुकंपी यंत्रणेमध्ये आपल्याला उत्तेजित, सज्ज, अलर्ट स्थिती मिळते, तर इथं मात्र ब्रेक लावण्याचं कार्य होतं. शरीर शांत, स्थिर, संतुलित करण्याचं कार्य इथं होत असतं. कसं होतं ते आपण बघून, खूप सुंदर आहे बरं का. आता मात्र नीट लक्षात द्या. आपण आधी पाहूया सहानुकंपी यंत्रणा. आत्ताच मी सांगितलंय तुम्हाला
सहानुकंपी यंत्रणा म्हणजे गॅस पेडल, लक्षात ठेवा. काय आहे? गॅस पेडल. ऍक्सेलेटर म्हणजे वेग वाढतं एवढं लक्षात ठेवा. याला धोक्याची घंटा सुद्धा म्हणतात. सहानुकंपीला धोक्याची घंटा सुद्धा म्हटलं जातं. का म्हटलं जातं आता तुम्हाला लक्षात येईल बरं का. का बरं सहानुकंपीला धोक्याची घंटा म्हटलं जातं ते तुम्हाला आता लक्षात येईल. बघा, सहानुकंपी यंत्रणा हिला आपत्कालीन सज्जता असं म्हणतात. ही शाखा शरीराला उत्तेजित सज्ज स्थितीत ठेवते. आपत्कालीन प्रसंगात ऊर्जा वापरून संरक्षणात्मक क्रिया घडवून आणते. तुमच्या शरीरासाठी संरक्षण यंत्रणा म्हणजे सहानुकंपी यंत्रणा आहे. आणि या सहानुकंपी यंत्रणामध्ये दोन रसायन संदेश पोहोचवतात. रासायनिक द्रव्य असतात. कोणते? नॉर ऍड्रेनालिन आणि ऍड्रेनालिन. हे कसं नेमकं कार्य करतात आपण बघूया. बघा, सहानुकंपीमध्ये दोन रासायनिक संदेश असतात, नॉर ऍड्रेनालिन आणि ऍड्रेनालिन. नेमकं कसे कार्य करतात आपण बघूया. त्यापूर्वी आपण सहानुकंपी यंत्रणाची रचना बघूया. आता आपण मज्जारज्जूची यंत्रणा पाहिली की नाही. आपण पाहिलं की आता जे मेड्युला ऍब्लॉन्गाटा होता तिथून या कमरेच्या माकड हाडापर्यंत आपला मज्जारज्जू असतो. ओके. या मज्जारज्जूमध्ये स्वायत्त चेतासंस्था असते, त्यामध्ये सहानुकंपी यंत्रणा असते. त्यामध्ये बघा, पाठीच्या कण्यातील छातीच्या भागातून सुरुवात होते, म्हणजे आपल्या छातीपासून येतात. इथं दाखवलेत बघा, त्याला थोरॅसिक रिजन म्हणतात. छातीपासून पाठीच्या कण्यापर्यंत ह्या चेतासंस्था आलेल्या असतात. इथं दिसतायत का असं आलेल्या, छातीपासून पाठीच्या मणक्यापर्यंत. ओके, याला म्हणायचं थोरॅसिस रिजन. आणि दुसरी बघा, इथं खालच्या बाजूला पाठीच्या कण्याच्या खालच्या भागातून कटी विभाग म्हणतो, त्याला लंबर रिजन म्हणतात. तर इथं या मज्जातंतू असतात. ओके, कमरेच्या भागाला सहानुकंपी यंत्रणेच्या रचना असलेल्या ह्या मज्जातंतू असतात. मग या ज्या मज्जातंतू असतात विविध ग्रंथींना आणि अवयवांना जोडलेल्या असतात. मग या नेमकं काय कार्य करतात आपण बघूया. सिस्टीम अलर्ट म्हणतात ह्या सहानुकंपी यंत्रणेला. सहानुकंपी यंत्रणा कशी कार्यरत असते एक उदाहरण देते बरं का. उदाहरण लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सहानुकंपी यंत्रणा लक्षात राहील. बघा, आपण उदाहरण घेऊया. उदाहरण कोणतं घ्यायचं बरं. हा, समजा तुम्ही फिरायला गेलात कुठं तरी आणि तुम्हाला जंगल टूर करायला आवडतं किंवा गड चढायला आवडतं. तिथं कुठंतरी गेलात जंगलाच्या ठिकाणी आणि तुम्ही जात असताना तुम्ही काय केलात, तुमच्या फॅमिली सोबत गेलात, परंतु फॅमिली एकीकडे आणि तुम्ही एकीकडे गेलात आणि त्या मार्गावर तुम्ही एकटेच आहात. आणि तुम्ही एकटेच असताना अचानक समोर मोठा वाघ आला. अचानक समोर मोठा वाघ आला तर तुम्ही काय करता, क्षणार्धात विचार न करता धूम ठोकून पळायला लागता. इतकी ताकद, तुमची जाडी, तुमचं काहीच विचार करत नाही, एवढा जोरात पळायला लागता, एवढ्या जोरात पळायला लागता, तेवढ्या जोरात पळायला लागता. आता जेव्हा अशी आपत्कालीन स्थिती आली तेव्हा बघा, वाघ समोर आला हे जेव्हा तुमच्या दृष्टीला कळतं तेव्हा ती संवेदना मज्जारज्जूकडे जाते. आपत्कालीन काळामध्ये मज्जारज्जू लगेच निर्णय घेतो, चल पळ. लगेच तुम्ही पळायला लागता. नंतर मेंदूला सूचना जाते ती नंतर, हे तर आपल्याला माहित आहे. मग सहानुकंपी यंत्रणा म्हणजे काय, तर यावेळेस काय होतं, जेव्हा समोर वाघ दिसतो, तुमच्या समोर वाघ दिसल्यानंतर तुमची हृदयाची गती वाढते, अधिक रक्त पुरवठा सुरू होतो. मग हे कशामुळे होतं माहितीये का, ऍड्रेनिल नावाचा जो रासायनिक पदार्थ आहे, मी इथं सांगितलं बघा, ऍड्रेनालिन. काय म्हणलं, ऍड्रेनालिन. लक्षात ठेवा, संकटाच्या वेळी तुमच्या शरीरात ऍड्रेनालिन नावाचा स्त्राव सुरू होतो, रासायनिक द्रवाचा स्त्राव सुरू होतो. तर हे जे ऍड्रेनालिन स्त्राव आहे त्या वृक्क ग्रंथीत असतात. वृक्क ग्रंथीच्या वर टोप्यासारखा भाग असतो, तिथं हे ऍड्रेनालिन असतं आणि तिथून ते स्त्रवायला लागतं. जेव्हा धोक्याची घंटा येते
तेव्हा नीट ऐका बरं का, धोक्याची घंटा जेव्हा येते किंवा समजते माझ्या समोर धोका आहे, तेव्हा वृक्क ज्याला आपण किडनी म्हणतो, त्या दोन्ही किडनीच्या वर टोप्यासारख्या 2 ग्रंथी असतात. त्याला वृक्क ग्रंथी म्हणतात आणि त्या वृक्क ग्रंथीमधून ऍड्रेनालिन रासायनिक द्रव स्त्रवायला लागतो आणि तो स्त्रव तुमच्या रक्तामध्ये मिसळतो. मग रक्तामध्ये ऍड्रेनालिन जेव्हा मिसळतो तेव्हा तुमच्या हृदयाची गती वाढते, हृदयाला जास्त रक्त पुरवठा व्हायला लागतो, मग तुमचा श्वसनाचा वेग वाढतो, तुम्ही अधिक ऑक्सिजन घ्यायला लागता. मग काय होतं, घाबरून तुमचे डोळे सुद्धा मोठे होतात, बुबुळ मोठे होतात भागाला बघून आणि काही काही वेळेमध्ये तुमचा रक्तदाब सुद्धा जलद वाढतो आणि आपल्या रक्तामध्ये मग ग्लुकोज सुद्धा मिसळायला तयार होतं. यकृतामधील ग्लुकोज जो असतो की नाही, तो ग्लुकोज आपल्या रक्तात मिसळायला सुरुवात होतो, ग्लुकोजचं प्रमाण वाढायला लागतं. पण आणि आपले जे स्नायू असतात ते ताठरतात आणि आपण सगळे स्नायू एकवटून हृदयाची गती वाढून, श्वास वाढून, डोळे वटारून, रक्तदाब वाढून, त्या पळण्यासाठी लागणाऱ्या ग्लुकोजचं प्रमाण वाढून आपण धाव 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 धावायला लागतो, पळायला लागतो. आणि याच वेळेमध्ये काय घडतं की आपला मेंदू काय सांगतो की बाबा रे, तुला पचनासाठी जी ऊर्जा लागणार आहे की नाही, तू पचनासाठी घेऊ नको ती ऊर्जा, तर ती ऊर्जा आता पळण्यासाठी वापर असं सांगितलं जातं आणि पचनक्रिया मंदावते आणि त्या पचनक्रियेची जी ऊर्जा असते ती स्नायूमध्ये वापरली जाते. ओके, स्नायूमध्ये वापरली जाते आणि तुम्ही ताणून पळता. सहानुकंपी यंत्रणा अशा पद्धतीने कार्य करते आणि तुम्ही वाघापासून स्वतःचं संरक्षण करून घेता, वाघापासून स्वतःचं संरक्षण करून घेता. सहानुकंपी यंत्रणा लक्षात आली का तुम्हाला? काय घडलं सहानुकंपी यंत्रणेमध्ये, मज्जातंतूमध्ये? लक्षात आलं का सांगा? ऍड्रेनिल नावाचा रासायनिक पदार्थ तुमच्या शरीरात व्हायला आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एवढे बदल झाले. हे बदल होताना एकच ड्रॉबॅक झाला, पचन संस्थेमध्ये लागणारी ऊर्जा काय करतो आपण, पचनाच्या ऐवजी स्नायूमध्ये वापरतो आणि पळतो. म्हणूनच बघा, जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा माझ्या पोटात गोळा आला असं म्हणता. का गोळा येतो, तर पचनासाठी लागणारी ऊर्जा जसं पिळून काढतात की नाही, तसं त्या आतड्याला पिळून स्नायू वापरले जातात, त्यामुळं त्या पचनक्रियेवर थोडासा लोड येतो. कळलं पोट दुखतं ते घाबरल्यावर? किंवा असं पण समजा तुमच्या समोर एखादा अपघात घडला किंवा तुम्ही गाडीवर स्वस्त छान गाणी म्हणत जाता आणि समोरनं मोठी ट्रक कर म्हणून ब्रेक लावते, तेव्हा एका क्षणार्धात तुमचा ऍड्रेनालिन स्त्रवू लागतो आणि ह्या सर्व ज्या प्रतिक्षिप्त क्रिया आहेत त्या दिसू लागतात आणि तेव्हाच तुमच्या पोटात गोळा येतो. का गोळा येतो, तर पचनासाठी लागणारी ऊर्जा पिळवटून काढून स्नायूंना पुरवली जाते, म्हणून पचनक्रिया मंदावलेली असते त्या क्षणापुरती. कधी 1 सेकंदाच्या 1000व्या भागाला म्हणते मी. ओके, अशा पद्धतीने सहानुकंपी यंत्रणेमध्ये हे सिस्टीम अलर्ट यंत्रणा आहे. ही कुठं कार्यरत असते, तर आपल्या स्वायत्त चेतासंस्थामध्ये कार्यरत असते. ओके, मग तुम्ही म्हणाल एवढे जर माझ्या शरीरात बदल झाले तर हे बदल असेच राहणार का, हे बदल असेच राहणार का, तर त्याचं उत्तर आहे नाही, हे बदल असेच राहत नाहीत. 1 सेकंदाच्या 1000व्या भागामध्ये जर हे बदल झाले तर लगेच स्वायत्त संस्थेची दुसरी यंत्रणा, परानुकंपी यंत्रणा कार्यरत होते. जेव्हा आपण त्यातनं ब्रेक लावतो आणि गाडी थांबते, आपली ट्रक बाजूला निघून जाते किंवा वाघ निघून जातो, तेव्हा परानुकंपी यंत्रणा कार्यरत होते. ओके, सहानुकंपी यंत्रणा जेव्हा स्थिरावते तेव्हा परानुकंपी यंत्रणा कार्यरत होते. मग हे जे तुमच्या शरीरामध्ये बदल झालेत की नाही, हृदयाची गती वाढणे, श्वसनाचा वेग वाढणे, डोळे मोठे होणे, रक्तदाब वाढणे,
ग्लुकोज रक्तामध्ये जास्त मिसळणे, स्नायू ताठर होणे, पचनक्रिया मंदावणे, मग याला पूर्ववत करण्याचं काम कोण करत असेल तर ती परानुकंपी यंत्रणा करते. म्हणून हिला रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टीम असे म्हणतात. परानुकंपी यंत्रणेला काय म्हणायचं? रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टीम, विश्रांती आणि ऊर्जेचा संचय. मग लगेच त्या 1 सेकंदाच्या हजाराव्या भागामध्ये जेव्हा सहानुकंपी यंत्रणा कार्यरत होते, जेव्हा आपण धोक्याच्या घंटेतून वाचलो असं जेव्हा जाणवतं, तेव्हा परानुकंपी यंत्रणा कार्यरत होते आणि ती तुमच्या शरीराला पुन्हा विश्रांतीच्या अवस्थेमध्ये शांत करते, स्थिर करते आणि संतुलित ठेवते. म्हणून या यंत्रणेला रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टीम असे म्हणतात. मग इथं काय होतं? इथं तुमच्या शरीरामध्ये एक रासायनिक द्रव स्त्रवतो, त्याचं नाव आहे ऍसिटाइल कोलिन. याचं नाव काय आहे? ऍसिटाइल कोलिन नावाचा रासायनिक द्रव तुमच्या शरीरात स्त्रवतो आणि तुमची शारीरिक क्रिया पुन्हा पूर्ववत होते. कशी पूर्ववत होते बघा. परानुकंपी यंत्रणेची रचना आधी आपण पूर्ववत कशी होते बघा. जेव्हा तुम्हाला वाटतं माझ्या समोरचा भाग गेला, माझ्या समोर थांबलेली ट्रक बाजूने निघून गेली, तेव्हा तुमचं हृदय आपल्या शरीरामध्ये आत्ता मी म्हटल्यासारखं ऍसिटाइल कोलिन व्हायला लागतं आणि ते ऍसिटाइल कोलिन काय करतं? त्या ऍड्रेनालिनला थांबवतं. बाबा रे, तू धोक्याची घंटा आता बंद कर, मी आलोय, धोका टळला आहे, असं ऍसिटाइल कोलिन सांगतो. ऍड्रेनालिनला थांबवतो आणि मग काय होतं? हृदय आपोआप गती मंद होते, शरीर शांत होतं, श्वसन सुद्धा आपलं मंद होतं, ऑक्सिजनची गरज सामान्य कमी लागते, डोळे पुन्हा अंकुचन पावतात, दृष्टी सामान्य अवस्थेत जाते, पुन्हा ऊर्जाचा साठा जो आपण म्हटलं की नाही, यकृतामधलं जास्त ग्लुकोज रक्तात पाठवलं गेलं, ते ग्लुकोज पुन्हा यकृत आपल्यामध्ये रिव्हर्स घेतो. यकृत काय करतो? तो पेशीमध्ये दिलेलं ग्लुकोज आहे तो पेशीमध्ये पुन्हा साठवलं जातं, यकृत आणि पेशीमध्ये, आणि शरीर विश्रांतीकडे झुकतो. त्या क्षणासाठी आलेला थकवा, भीती, चिंता दूर होते आणि पेशींना पुन्हा पुनरुत्पादन दुरुस्तीची संधी मिळते. आणि मग काय होतं? जे तुम्ही पचनासाठी वळून घेतलं होतं की नाही स्नायूंनी एनर्जी किंवा ऊर्जा, ती पुन्हा पचन क्रियेला देतो आणि पचन क्रिया सुधारते आणि पुन्हा लाळ स्त्रवायला सुरुवात होते आणि पचन क्रियेला सुरुवात होते. तर बघा इथं सहानुकंपी यंत्रणा म्हणजे धोक्याची घंटा, परानुकंपी यंत्रणा म्हणजे पुन्हा शरीर स्थिरावण्याची काम करतं. कळालं का? सहानुकंपी आणि परानुकंपी. आता परानुकंपी कुठं असतात बघा. आपण सहानुकंपी इथं बघितलं, छातीपासून मणक्यापर्यंत, इथे कमरेच्या भागाला. तर परानुकंपी कुठं असतात बघा. परानुकंपी जे असतात ना, तर हा जो मेंदू आहे, मेंदूचे क्रॅनियल नर्वस असतात, त्याला आपण वॅगस म्हणतो. वॅगस नर्वस मधून निघतात, इथून निघतात. ओके. आणि खाली सॅक्रल विभाग असतो, पाठीच्या कण्याच्या सर्वात खाली शेपटीसारखा भाग असतो, इथं असतात परानुकंपी यंत्रणेचा विभाग. मधला असतो तो सहानुकंपी आणि हा कडेला असतो तो परानुकंपी. ओके. आता अजून एक मजेशीर गोष्ट मी तुम्हाला सांगते. मी काही वेळेस काय होतं माहितीये का, आज डोळ्यासमोर अपघात घडल्यावर काही व्यक्ती चक्कर येऊन पडतात बघा, डायरेक्ट चक्कर येऊन पडतात. मग असं का घडलं असेल? ते चक्कर का येऊन पडले? तर त्याचं कारण सुद्धा हेच आहे. जेव्हा आपली सहानुकंपी यंत्रणा ऍड्रेनल सोडते बघा, अपघात घडतो त्या व्यक्तीच्या समोर, आपल्या शरीरातून ऍड्रेनल गळायला लागतो, हृदयाचा वेग वाढतो, श्वसनाचा वेग वाढतो, डोळे विस्पारतात, स्नायू ताठरतात, पचनसंस्थेवर परिणाम होतो. असं सहानुकंपी झाल्यामुळं आपला परानुकंपी काय करतो? गडबडीत ऍसिटाइल कोलिन सोडायला सुरुवात करतो
एवढा वेगात सोडतो, काही व्यक्तीच्या शरीरमानावर हे अवलंबून असतो. ऍसिटाइल कोलिन जास्त वेगात आणि जास्त प्रमाणात सोडायला सुरुवात करतो परानुकंपी यंत्रणा, आणि ऍसिटाइलचं प्रमाण इतकं वाढतं की हृदयाची गती खूपच मंदावते, श्वास खूपच खाली जातो आणि त्यामुळं व्यक्तीला श्वसनाला ऑक्सिजन कमी पडतो, हृदयाची गती कमी होते आणि रक्तदाब कमी होतो आणि ती व्यक्ती चक्कर येऊन पडते. ओके. मग असं का घडतं, तर यामध्ये सहानुकंपी यंत्रणा आणि परानुकंपी यंत्रणेमध्ये जर संतुलन व्यवस्थित नसेल तर अशा पद्धतीने चक्कर येण्याची क्रिया घडत असते. काजी मॅडमचं मत आहे की डोक्यातून मुंग्या पण येतात. बरोबर आहे. त्यामागे सुद्धा हे जे रासायनिक द्रव आहेत तेच कारणीभूत आहेत. आता बघा, मग याचा आपल्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो ते आपण बघूया. तर बघा, जेव्हा आपल्या शरीरामध्ये ऍड्रेनिल जास्त प्रमाणात स्रवायला लागतो तेव्हा आपल्या शरीरावर ताण, राग, चिंता यासारख्या गोष्टी घडायला लागतात. आणि दुसरी गोष्ट बघा, जेव्हा आपण म्हणलं परानुकंपी यंत्रणा, पुन्हा या यंत्रणेचा पचन सुधारणे, झोपेची गुणवत्ता वाढवणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे, यासाठी सुद्धा या दोन्ही यंत्रणेचं जर संतुलन असेल तर फायदा होतो. संज्ञानात्मक कार्यक्षमता आपली वाढते आणि जर आपल्याला सहानुकंपी आणि परानुकंपी यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल योग्य संतुलन साधलं जावं, तर त्याचं महत्वाचा पर्याय म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. यासाठी जे आपण म्हणतो बघा, ध्यान, योग, प्राणायाम या गोष्टी आपल्या शरीराला खूप उपयुक्त आहेत. या सहानुकंपी आणि परानुकंपी यंत्रणेला व्यवस्थित संतुलित ठेवण्यासाठी. जेव्हा आपण ध्यान करतो बघा, ध्यान केल्यानंतर आपण दीर्घ श्वास घेतो, दीर्घ श्वास घेतल्यानंतर श्वास पटल खाली दाबला जातो. खाली दाबल्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये नर्वसवर तो उत्तेजित होतो आणि फुफ्फुसामध्ये ताणला जातो आणि त्यामुळे नर्वस मधून खालून वर जाणाऱ्या ज्या मेंदूकडून जाणाऱ्या ज्या विद्युतीय संकेत आहेत ते विद्युतीय संकेत चांगल्या पद्धतीने गेल्यामुळं आपला मेंदू, सहानुकंपी यंत्रणा आणि परानुकंपी यंत्रणा संतुलित कार्यरत असतात. ओके. तर आत्ताच सांगितलंय बघा, सहानुकंपी आणि परानुकंपी, इथं हृदयाची गती वाढते, इथं मंद होते, इथं श्वसन वेगवान खोल होते, तर परानुकंपीमध्ये संत होते. सहानुकंपीमध्ये बुबळे मोठी होतात, दृष्टी तीव्र होते, तर परानुकंपीमध्ये बुबळे आंकुचन पावतात. अनुकंपीमध्ये पचनक्रिया मंदावते, तर परानुकंपीमध्ये पचनक्रिया सुधारते. अनुकंपीमध्ये ऍड्रेनालिन स्त्रवायला सुरुवात होते बघा, धोक्याची घंटा देते, तर परानुकंपीमध्ये ऍसिटाइल कोलिन स्त्रवतो, जो या ऍड्रेनालिन पासून आपलं रक्षण करतो आणि शरीर पूर्ववत करतो. ओके. आता पुढे बघा, चेतापेशी आणि पारेषक. आता आपल्याला चेतापेशी बघायचे. आता तर आपण दोन संस्था, आपलं शरीर कशावर कार्य, चेतासंस्था पाहिल्या, मध्यवर्ती चेतासंस्था, मेंदू, मज्जारज्जू. त्यानंतर आपण परिघीय चेतासंस्था पाहिल्या, त्यामध्ये कायिक चेतासंस्था, हातपाय हलवणे. स्वायत्त चेतासंस्थामध्ये दोन प्रकार, सहानुकंपी यंत्रणा आणि परानुकंपी यंत्रणा आपण पाहिलेली आहे. आता बघा, ह्या ज्या चेतासंस्था आहेत त्या चेतासंस्था चेतापेशीपासून बनलेल्या असतात. कुठून बनलेल्या असतात? चेतापेशीपासून बनलेल्या असतात. ओके. तर बघा, चेतापेशी कशा पद्धतीने कार्य करतात. आता आपण फक्त चेतासंस्था अभ्यासल्या आज, मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था, हे दोन प्रकार आज आपण अभ्यासलेले आहेत. 8ला आपला तास 8 वाजता संपणार आहे, त्यामुळं उद्या आपण पाहणार आहोत त्या चेतासंस्थेमध्ये कार्यरत असलेल्या चेतापेशी कोणत्या आहेत, त्या चेतापेशीचे नेमके पार्ट्स कोणते आहेत, चेतापेशीचे प्रकार कोणते आहेत, चेतापेशीचे कार्य कोणते आहेत, सायनप्स म्हणजे काय, आणि पुन्हा संवाद कशा पद्धतीने केला जातो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे रासायनिक द्रव आपल्या शरीरातून स्त्रवतात त्याला चेता पारेषक काय आहेत, आणि आपल्या शरीरामध्ये हे पारेषक कशा पद्धतीने कार्य करतात. आणि त्याच पद्धतीने आपण पाहणार आहोत आपलं शरीर जे आहे की नाही
त्या शरीरामध्ये रासायनिक सिंफनी म्हणजे रासायनिक मानवी ग्रंथी असतात आणि त्याचा आपल्या मनावर कशा पद्धतीने परिणाम होतो, मानसिक आरोग्य कशा पद्धतीने राखलं जातं, या सर्व गोष्टी उद्याच्या तासाला आपण पाहणार आहोत. तर आता आपण काय करूया, आता जो घटक आपण अभ्यासला त्यावर आपण प्रश्नोत्तर पाहूयात. ओके, अतिशय सुंदर घटक आहे. इथपर्यंत सांगितलेलं समजलं का सांगा? चेतासंस्था, मानवी चेतासंस्था समजली का? उद्या आपण चेतापेशी, चेतापारेषक आणि ग्रंथी पाहणार आहोत. चेतासंस्था समजल्या का? ओके, थँक्यू काजी मॅडम. ओके, थँक्यू. चला, आपल्याकडे आता 15 मिनिटाचा कालावधी आहे. 15 मिनिटामध्ये आपण प्रश्नोत्तर बघूयात. थँक्यू. नेक्स्ट प्रश्न बघायचा. चलो, प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे. सरासरी प्रौढ मनुष्याच्या मेंदूचे वजन साधारणपणे किती असते? थँक्यू तांबोळे मॅडम, वंदना मॅडम, नीता मॅडम, अश्विनी गळुर्गी मॅडमचं उत्तर आलेलं आहे. मनीषा मॅडम, सर्वांचं उत्तर बी आलेलं आहे बघा. तर बरोबर आहे. तर प्रौढ मनुष्याच्या मेंदूचे जे वजन असते ते साधारणपणे 1.3 ते 1.5 किलो इतक्या वजनाचे असते. बरोबर, व्हेरी गुड. एकाचंही उत्तर चुकलं नाही बघा, म्हणजे लक्ष देऊन अभ्यासात. प्रश्न क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर. चलो, 2चं उत्तर द्या. मेंदू आणि मज्जारज्जूच्या संरक्षणासाठी असलेल्या 3 आवरणापैकी सर्वात बाहेरील कठीण थर कोणता असतो? प्रश्नाचं उत्तर द्या. तोपर्यंत बघा, मानसशास्त्राच्या 3000 प्रश्नांचा संच तयार झालेला आहे. ऍपवर तुम्हाला डाउनलोडिंगला अक्षय तृतीयाच्या दिवशी देण्यात येणार आहे. डाउनलोड करून तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता. तुम्हाला तो प्रश्नसंच म्हणजे लाईफ लॉंग टाइम तुम्हाला तो उपयुक्त आहे. कारण टेट, सीटीईटी असो, टीईटी असो, सेट नेट साठी सुद्धा तो प्रश्नसंच उपयुक्त आहे. चला, उत्तर का आले? सी पण आलेले आहेत आणि बी पण आलेले आहेत. बघूया उत्तर कोणाचं बरोबर आहे. तर बघा, मेंदू आणि मज्जारज्जूच्या संरक्षणासाठी असलेल्या 3 आवरणापैकी सर्वात बाहेरील कठीण आवरण कोणतं असतं? तर बी उत्तर पण आलेलं आहे आणि सी पण आलंय. तर त्यातलं सी उत्तर ज्यांनी दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे. ड्युरामीटर नावाचं कठीण थर आपल्या सर्वात बाहेर मेंदूचं आवरण असतं. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. इन्फॉर्मेशन हायवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मज्जारज्जूतून, ज्याला स्पायनल कॉर्ड म्हणतात, मज्जातंतूच्या एकूण किती जोड्या बाहेर पडतात? मज्जातंतूच्या एकूण किती जोड्या बाहेर पडतात? बघा, सी आणि 31 ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. सी आणि 31 ज्यांनी उत्तर दिलंय बरोबर आहे. तर आपले जे मज्जारज्जू, ज्याला स्पायनल कॉर्ड म्हणतो आपण, त्याला आपण इन्फॉर्मेशन हायवे, माहितीचं पाथवे जे म्हणतो, हायवे म्हणतो, त्यामध्ये 31 जोड्या बाहेर पडतात. ओके, मज्जारज्जूतून मज्जातंतूच्या 31 जोड्या बाहेर पडतात. नेक्स्ट क्वेश्चन. मानवी चेतासंस्थेचे सर्वात सूक्ष्म आणि कार्यात्मक एकक, हे मी खरं उद्या घेणार आहे घटक, त्यामुळे हा घटक मी पुढे ढकलतेय. नेक्स्ट. सायकल चालवताना शरीराचा तोल सांभाळणे आणि स्नायूंच्या हालचालीवर अचूक नियंत्रण ठेवण्याचे कार्य मेंदूचा कोणता भाग करतो? तोल सांभाळण्याचं काम कोण करतो? तोल सांभाळणे. नीट विचार करून उत्तर द्या. मी सांगितले, तोल सांभाळण्याचं काम कोणता घटक करतो? जो पश्च मेंदूमध्ये असतो. अश्विनी मॅडमचं बी आलंय, सय्यद मॅडमचं सी, मनीषा मॅडम बी,
काही जणांचं बीसी बीसी. ओके, येऊ द्या उत्तर, बघूया मी सांगते. तर बघा, ज्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे. तर आपण आत्ताच पाहिलं की बघा, जे तोल सांभाळण्याचं काम करतो तो सेरिबेलम करत असतो. कोण करत असतो? सेरिबेलम, जो पश्चमेंदूमध्ये असतो. मेड्युला ऍब्लॉंगाटा सुद्धा पश्चमेंदूमध्येच आहे. परंतु हा काय करतो? झोपेमध्ये आपण विचारात मग्न असताना आपलं श्वसन, रक्तदाब, छातीचे ठोके या जीवन क्रिया नियंत्रित ठेवण्याचं काम मेड्युला ऍब्लॉंगाटा करतो. कळलं का? आणि या दोन गोष्टी तर अग्रमेंदूमध्ये असतात, त्यामुळे याचा काही प्रश्नच नाही. या अग्रमेंदूमध्ये असतात, या दोन पश्चमेंदूमध्ये असतात. ओके, हे पण उद्याचा घटक आहे. चला पुढे. अनावधाने गरम वस्तूला हात लागल्यास आपण त्वरित हात मागे घेतो. या अवचेतन प्रतिक्षेप क्रियेमध्ये, ज्याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात, मेंदूपर्यंत संदेश जाण्याची वाट न पाहता त्वरित निर्णय कोणाद्वारे घेतला जातो? सांगा. त्वरित निर्णय कोणाद्वारे घेतला जातो? सर्वांचं उत्तर बी आलेलं आहे आणि सर्वांचं उत्तर बरोबर आहे. हा निर्णय कोण घेतो? आमचा मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड घेत असतो. ओके. काही जण बघा, काही जण जेव्हा आपण म्हणतो बघा कोमामध्ये गेले, हे गेले, तेव्हा ना त्यांच्या या मज्जारज्जूला काहीतरी म्हणजे पडलेले असतात गाडीवरून कुठून तरी, आणि मज्जारज्जूला जेव्हा त्यांच्या मार लागलेला असतो किंवा तेव्हा त्यांना किंवा मेंदूला जेव्हा मार लागतो तेव्हा ते कोमामध्ये जातात बघा. ओके. आणि अजून एक लक्षात ठेवा, कोमामध्ये जरी गेलं तरी सुद्धा त्यांचं हृदय म्हणा, त्यांचं पचन, रक्तदाब चालू ठेवण्याचं काम कोण करत असतो? तर मेडुला ऍब्लॉंगाटा करत असतो. मेंदू जरी बंद पडला तरी कोमामध्ये जरी ते असतील तर शारीरिक क्रियावर नियंत्रण ठेवण्याचं काम मेड्युला ऍब्लॉंगाटा करत असतो. नेक्स्ट. जंगलात अचानक वाघ दिसल्यास हृदयाची गती वाढते, श्वास वेगवान होतो. शरीराला या आपत्कालीन फाईट ऑर फ्लाइट, लढा किंवा पळा स्थितीसाठी कोणती चेतासंस्था कार्यरत असते? सर्वांचं उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. चला आता हे सांगा, फाईट ऑर फ्लाइट, लढा किंवा पळा, कोण कार्यरत असते? नीट उत्तर द्या. तर बघा, आपल्याला सिंपथी लक्षात ठेवायचं. सी उत्तर जे दिले त्यांचं उत्तर बरोबर आहे. इथं दिले एकच मिनिट. अनुकंपी, त्याला सहानुकंपी सुद्धा म्हणतात. ओके. सी उत्तर बरोबर आहे. त्याला अनुकंपी यंत्रणा किंवा सहानुकंपी यंत्रणा सुद्धा म्हणतात. ती तुम्हाला वाघ दिसतात, समोर तुमच्या ट्रक आली की फाईट ऑर फ्लाइट, लढा किंवा पळा या स्थितीसाठी आपल्या चेतासंस्थेला सज्ज करते, ती असते अनुकंपी यंत्रणा. ओके. परानुकंपी कधी असते? त्यातून आपलं शरीर पूर्ववत करण्यासाठी. हे उद्याचे भाग आहेत त्यामुळे मी पुढे घेते बरं का. आता पुढे प्रश्न बघा. विश्रांती आणि पचन अवस्थेत असलेल्या परानुकंपी यंत्रणेबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? विश्रांती आणि पचन याबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे परानुकंपीमध्ये? सांगा. कोणते विधान असत्य आहे?
सर्वांचं उत्तर सी आलेलं आहे आणि उत्तर बरोबर आहे. सी उत्तर आलेलं आहे आणि उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. जेव्हा परानुकंपी यंत्रणा कार्यरत होते तेव्हा हे सगळे बरोबर आहे. असत्य काय आहे हे बरोबर आहेत बघा. हृदयाची गती मंदावते, शरीर शांत राहते, बुबळे आंकुचन पावतात, पूर्ववत होतात, श्वास संत होतो आणि ऑक्सिजनची गरज कमी होते. परंतु पचनक्रिया मंदावत नाहीये, ऊर्जेचा वापर वाढतो नाहीये. तर इथं काय होतं, पचनक्रिया पुन्हा पूर्ववत होते आणि व्यवस्थित कार्य करू लागते. ओके. चलो. सततच्या तणावामुळे शरीरातील कोणती यंत्रणा अतिसक्रिय राहते, ज्यामुळे नॉर ॲड्रेनालिनची पातळी वाढून उच्च रक्तदाबासारखे आजार उद्भवतात. इथं मी तुमचं उत्तर बघून मी इथं जरा माझ्याकडनं हे नॉर ॲड्रेनालिनचं जरा सांगायचं राहिलंय बरं का. मी सांगते, तुमचं उत्तर येऊ द्यात मग सांगते. बघा, हुशार, खरंच हुशार आहे. तर सी उत्तर बरोबर दिलंय. सहानुकंपी यंत्रणेमध्येच ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन असतं. ओके. सहानुकंपी म्हणजेच अनुकंपी मध्येच ॲड्रेनालिन आणि नॉन ॲड्रेनालिन असतं. आता इथं थोडस मी स्पष्टीकरण देते बघा. आता काय व्हायला माहितीये का, धकाधकीच्या युगामध्ये कंटिन्यूस आपल्या समोर आपत्कालीन संकट, जसं वाघ समोर आला, ट्रक समोर आली, असं कंटिन्यूस ताण देणारे प्रसंग आपल्यासोबत येतात आणि आपलं शरीर काय होतं माहितीये का, ॲड्रेनालिन कंटिन्यूस गाळायला लागलंय, ॲड्रेनालिन कंटिन्यूस स्त्रवायला लागलंय आपल्या शरीरातनं. मग याचा परिणाम काय व्हायला लागलाय, ॲड्रेनालिन सतत गाळल्यामुळं आपला रक्तदाब वाढायला लागलाय. म्हणून जास्तीत जास्त लोकांना बीपी सारखे आजार उद्भवायला लागलेत. याला कारण म्हणजे सतत असलेला ताण तणाव. ओके. ॲड्रेनालिनची पातळी वाढतीये. नॉर ॲड्रेनालिनची पातळी, ॲड्रेनालिन वाढल्यामुळं नॉर ॲड्रेनालिन वाढतं आणि त्यामुळं काय होतं, उच्च दाबासारखे आजार उद्भवतात. ओके. चला, पुढील प्रश्न झालाय का बघा. हा, बाहेरील आवरण कोणतं असतं बघू. आता बघू सर्वांचं बरोबर येतंय का. मेंदूच्या ए ए ए पर्याय बरोबर आहे. ए सर्वांचं बरोबर आहे. मेंदूचा सर्वात बाहेरचा कठीण आवरण म्हणजे ड्युरामीटर. ओके, ए उत्तर सर्वांचं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. मध्यवर्ती चेतासंस्था, ज्याला आपण CNS, आणि शरीराचे इतर अवयव यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमुख कार्य खालीलपैकी कोणती प्रणाली करते, सांगा. कोणती प्रणाली करते? CNS आणि इतर अवयव. तर बी आलेला आहे सर्वांचा आणि उत्तर बरोबर आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजेच सीमावर्ती चेतासंस्था करते. आणि या सीमावर्तीचे हे घटक आहेत सगळे. ओके. हे शिकताना नव्हते मी, म्हणून लवकर जॉईन व्हायचं मॅडम. नेक्स्ट. एक लहान विद्यार्थी पहिल्यांदा सायकल चालवताना स्वतःचा तोल यशस्वीपणे सांभाळतो. या गुंतागुंतीच्या शारीरिक समन्वयासाठी त्याच्या मेंदूचा कोणता भाग प्रामुख्याने कार्यरत असतो, तोल सांभाळण्यासाठी? थोडंसं जंबल आहे बरं का.
ए आणि बी मध्ये तुम्ही नीट वाचला नाहीत म्हणून जंबल आहे. ए पण आलंय, डी पण आलंय, बी पण आलेला आहे. वा 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 वा. असं कसं झालं? उत्तर 3 प्रकारे कसे काय आले? चलो, आज 3 मिनिट राहिलेत. आपण हा शेवटच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आता नीट आहे का? इथं 3 प्रकारची उत्तरं आलेली आहेत. कोणकोणती आलेत? ए पण आलंय, बी पण आलंय आणि डी पण आलंय. काय उत्तर, योग्य उत्तर कोणतं आहे बघूया आपण. पहिली गोष्ट बघा, इथं प्रमस्तिष्क, याला सेरेब्रम म्हणतात. प्रमस्तिष्क असतो अग्रखंडामध्ये. मेंदूचा जो अग्रमेंदू असतो की नाही, अग्रमेंदूमध्ये प्रमस्तिष्क, त्याला सेरेब्रम म्हणतात, तो असतो. इथं आपल्या ज्या क्रिया असतात बघा, मी बॉलचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये 4 खंड असतात: फ्रंटल लोब, पॅरिएटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि टेम्परल लोब. या सेरेब्रमचे 4 खंड आहेत. त्यामुळे हे उत्तर तर येत नाहीये. ओके, आता डी उत्तर देणार बघा. हायपोथॅलॅमस हा आपण अग्रखंड मेंदूमध्ये असतो. हायपोथॅलॅमस काय करतो माहितीये का? आपल्या ज्या जैविक क्रिया आहेत, भूक लागणे, तहान लागणे, झोप, जागेपण, पचन, या क्रियांवर नियंत्रित करण्याचं काम हायपोथॅलॅमस करतो. म्हणून हे सुद्धा उत्तर येत नाही. मेडुला ऑब्लांगाटा काय करतो? तर जेव्हा आपण झोपेत असतो किंवा विचार प्रक्रियेत असतो, तेव्हा आपले जे हृदयाचे ठोके, पचन, रक्तदाब, पचन या क्रियावर नियंत्रित करण्याचं काम मेडुला ऑब्लांगाटा करतो. म्हणून हे पण उत्तर येत नाही. मग सायकल चालवताना तोल म्हणजेच बॅलन्स सांभाळण्याचं कार्य कोण करत असेल? तर तो करत असतो अनुमस्तिष्क. अणु म्हणजेच मागचा अपश्य मेंदू, त्याला सेरेबेलम म्हणतात. बेलम, सेरेबेलम, आणि सेरेब्रम आहे. ओके, हा अग्रमेंदू आहे आणि हा पश्य मेंदू मधला सेरेबेलम आहे. सेरेबेलम बी उत्तर ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. ओके, थांबायचं आपण. बरोबर 7:59 झालेले आहेत. पुढील तास आहे मॅडमचा समाजशास्त्राचा, तर आपण समाजशास्त्राचा तास करूयात. तर इथं या ठिकाणी मी थांबते. उद्याचा पण महत्वाचा घटक आहे. उद्या ना तुम्ही नक्की रागाला का येता, तुमचं शरीर तुमच्या विरुद्ध कसं कार्य करतं, त्यासाठी शरीरातून कोणते रासायनिक द्रव तुमच्या स्त्रवतात आणि तुमच्या इच्छेविरुद्ध कसे स्त्रवतात, आणि तुम्ही जाणून बुजून त्या स्त्रवणाऱ्या रासायनिक पदार्थांना कसं रोखू शकता, हे आपण उद्या पाहणार आहोत. कारण मानसशास्त्र जर अभ्यास करायचा असेल तर माणसाच्या मनावर परिणाम करणाऱ्या या गोष्टी अभ्यासण्याची दाट गरज आहे, आवश्यकता आहे. ओके, तर आज आपण इथं करेक्ट 8 वाजलेले आहेत. थांबूया, नेक्स्ट तासाला जॉईन व्हा.